त्या रात्री एका निर्जन रस्त्यावरून मी माझ्या घरी चाललो होतो. रात्रीचा 1 वाजला होता. आजूबाजूला दाट झाडांचं जंगल होतं. अधूनमधून रानटी निशाचर पक्ष्यांचा आवाज येत होता. त्या रस्त्यावर भयान शांतता पसरली होती. माझ्या रिक्षेचा आवाज जणू त्या शांततेला भंग करत होता. मनामध्ये एक धडकीच भरली होती. घरी निघण्यापूर्वी मी माझ्या मित्रांसोबत चहा पीत उभा होतो. बोलता बोलता माझ्या मित्राने या रस्त्याबद्दल मला सांगितलं होतं की ह्या रस्त्यावर अशा भयानक अदृश्य शक्ती आहेत ज्या इथून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना जिवंत ठेवत नाहीत. ते आपल्या अमानवी शक्तीने आपल्याला भटकवतात आणि शेवटी त्यांच्यातच सामावून घेतात कायमचं. आतापर्यंत ज्याने ह्या रस्त्यावरून जाण्याचं धाडस केलं ते आतापर्यंत कधीच परत आले नाहीत. तू पण त्याच रस्त्यानं जातोस ना? जरा जपून. माझ्या मित्राचा शब्द माझ्या कानात घुमत होता. आतापर्यंत मी एवढ्या रात्री ह्या रस्त्यावरून कधीच गेलो नव्हतो. साधारण 6-7 वाजेपर्यंत मी इथून जायचो. तेव्हा इतरही गाड्या ह्या रस्त्यावर दिसायच्या. पण आज माझ्याशिवाय ह्या रस्त्यावर कोणीच नव्हतं. एवढ्या रात्री या रस्त्यावरून जाण्याची माझी पहिलीच वेळ. इतर वेळेस साधारण वाटणारा हा रस्ता आज मात्र खूप भयान वाटत होता. मनात नको नको ते विचार येऊ लागले होते. अचानक रस्त्याच्या झाडीतून कोणीतरी माझ्या रिक्षाबरोबर पळतंय असं मला भासलं. मी रिक्षाचं स्पीड अजून वाढवलं आणि मी वेगाने पुढे जाऊ लागलो. माझं हृदय आता जोरजोरात धडधडत होतं. अचानक त्या झाडीतून 4-5 कुत्री रस्त्यावरून भुंकत रस्त्याच्या त्या पलीकडे निघून गेली. अरे, कुत्री होती वाटतं. मी उगाचच घाबरत होतो. मी माझ्या कपाळावरचा घाम पुसत हसत म्हणालो. माझ्या मनातील भीती जरा कमी झाली आणि मी गाणं गुणगुणत पुढे जाऊ लागलो. रिक्षाच्या हेडलाईटच्या उजेडात मी त्या अंधाऱ्या रस्त्याला चिरत पुढे जात होतो. समोर मला एक स्त्री आपल्या 6-7 वर्षाच्या मुलासोबत उभी असलेली दिसली. ती मला हात दाखवत रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तिला पाहून माझं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं. रिक्षा थांबवू की नको, मी ह्याचा विचार करू लागलो. ही नक्की मनुष्यच असेल ना? आणि जर असेल तर ती एवढ्या रात्री ह्या लहान मुलाला घेऊन इथं काय करते? नाही, आणि जर हे माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे काही वेगळंच असलं तर? ह्या विचारात माझी रिक्षा तिच्या जवळ जात होती. पण त्या लहान मुलाला पाहून मला असं वाटलं की जर त्या खरंच अडचणीत असतील तर त्यांना मदत करायला हवी. या विचाराने मी माझी रिक्षा थांबवली. मी रिक्षा थांबवताच ती स्त्री मला म्हणाली, दादा, माझ्या मुलाला खूप ताप आलाय. कृपया मला हॉस्पिटलपर्यंत पोचवाल का? मी त्यांच्याकडे बारकाईनं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती दोन्ही भाव दिसत होते. मी त्यांना रिक्षात बसायला सांगितलं. ती स्त्री आपल्या मुलाला कवटाळून रिक्षात बसली होती. त्या खूप वेळ शांत बसल्या होत्या. शेवटी मीच त्यांना विचारलं, ताई, तुम्ही एवढ्या रात्री ह्या रस्त्यावर कधीपासून उभे आहात? मी समोरच्या आरशातून बघत त्यांना विचारले. त्यांनीही त्या आरशातून माझ्याकडे पाहिले. मला त्यांच्या डोळ्यात एक विचित्रपणा जाणवला. त्यांचे डोळे अत्यंत शांत आणि भावशून्य वाटत होते. त्यांनी एक थंड श्वास घेतला आणि मला म्हणाले, मी खूप वेळेपासून इथे येणाऱ्या वाहनाची वाट पाहत उभी होती. माझा मुलगा गेले 2 दिवस तापाने फणफणत होता, पण माझ्याकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. मी सगळ्यांकडे मदत मागितली, पण कोणी मला मदत करण्यास तयार नव्हते. शेवटी मी त्याला घेऊन तशीच पायी हॉस्पिटलला जाण्यास निघाली. पण माझ्या मुलाने काही वेळापूर्वीच आपला जीव सोडला. आपल्या मुलाचं मृत शरीर बघून मी खूप रडले आणि मीही एका ट्रकखाली माझा जीव दिला. तेव्हापासून मी इथेच आहे. हे ऐकताच भीतीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी घाबरत मागे वळून पाहिले तर ती स्त्री आता एका भयानक रूपात आली होती. तिचा मुलगा आणि ती मला पाहून भयानक आवाजात हसू लागले आणि अचानक दोघे गायब झाले. मी खूप घाबरलो आणि रिक्षा फुल स्पीडने चालवत मी पुढे जाऊ लागलो. मला त्या स्त्रीचा तो भयानक हसण्याचा आवाज अजून येत होता.
ती मला कधी रस्त्याच्या बाजूला आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली दिसायची, तर कधी रक्तबंबाळ होऊन रस्त्याच्या मध्ये उभी राहिलेली. मी तसाच रिक्षा चालवत पुढे जात होतो. माझ्या संपूर्ण शरीरात आता कापरं भरलं होतं. मी हा रस्ता संपवायचा प्रयत्न करत होतो. अखेर तो रस्ता संपला आणि सर्व वातावरण शांत झालं. तो तिचा भयानक हसण्याचा आवाजही आता यायचा बंद झाला होता. अचानक माझ्या रिक्षाच्या समोर एक अंधुकसा पांढरट धूर पसरायला लागला. हळूहळू सर्व रस्ता त्या अंधुक पांढऱ्या धुराने माखला. त्या धुरातून एक मानवी आकृती मला येताना दिसली. ती समोर येताच मी जागीच रिक्षा थांबवली आणि त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने बघू लागलो. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तो माझ्यासारखा दिसणारा व्यक्ती होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. चेहऱ्यावर भयान हसू आणत त्याने माझा हात पकडला व मला रिक्षातून उतरवले व त्या रिक्षाकडे पाहायला मला सांगितलं. जेव्हा मी रिक्षाकडे पाहण्यासाठी मागं वळलो तसं समोरचं दृश्य पाहून माझा हातपायच गाठला. त्या रिक्षात मी रक्तबंबाळ होऊन पडलो होतो. माझ्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला होता. माझ्या डोळ्यावर अंधारी आली. मी इकडे तिकडे पाहिले. माझी रिक्षा त्याच जागेवर होती ज्या ठिकाणी मी त्या बाईला लिफ्ट दिली होती. माझी रिक्षा एका झाडाला जाऊन धडकली होती. रिक्षाच्या काचा फुटून माझ्या चेहऱ्यावर, माझ्या मानेत घुसल्या होत्या. माझं शरीर रिक्षेच्या स्टेअरिंगवर निपचित पडलं होतं. अचानक एक भयानक आवाज करत खूप साऱ्या काळ्या आकृत्या माझ्या अवतीभोवती गोळा झाल्या आणि मला त्या भयान अंधारात घेऊन गेल्या कायमच्या. मित्रांनो, तुम्हाला हा थरार कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असाच भयानक थरार अनुभवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू असाच भयानक थरार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.